एक तुम्हाला श्लोक सांगतो बघा. शोरोसी कृतविद्योसी दर्शन्योसी पुत्रते यस्मिन कोले तोमुत्पन्नो गजस्तत्रण हन्यते. हा एका सिंहीच्या मुखातला श्लोक आहे, पंचतंत्रात आलेली घटना आहे. एक सिंह पाणी प्यायला गेला आणि तळ्यावर पाणी पिता पिता त्याच्या नजरेला एक कोलीन दिसली. त्याला आनंद झाला, अरे पाण्याबरोबर जेवणही सापडलं. त्यानं डरकाळी फोडली. डरकाळी फोडता बरोबर ती कोलीन घाबरली. माझं मरण आहे पुढं, काय करू. ती इतकी घाबरली का सिंहाच्या डरकाळीत हा आपल्यावर झडप घालेल, आपल्याला मारेल या भीतीनं तिनं क्षणात तिच्या पोटातलं बच्च जमिनीवर फेकून दिलं. ती प्रसूत होती, बाळंतीन होती, गर्भवती होती. जवळ आलेली तिची प्रसूतीची वेळ, तिनं तिच्या पोटातलं बच्च जमिनीवर फेकलं. महाराज गर्भवती त्या कोलिनीनं इतकी घाबरली की कोल्याच्या बच्च्याकडं वळून सुद्धा पाहिलं नाही. तिनं वाऱ्याच्या वेगात पळत सुटली. सिंह म्हटला शिकार हातातून गेली गड्या. सिंह त्या बच्च्याजवळ गेला आणि त्याला उचललं. खाल्लं नाही त्याला, मारलं नाही त्याला, त्याला जवळ घेतलं. हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे. ती चिल्लर माणसासोबत वाद घालत नाही. वाद घालावं कोणासोबत. काही माणसं यष्टीत भांडून राहिले, मी 75चा आहे, मी 75चा आहे. अरे ऐकणं करणार काय, कुठेही भांडताना दिसतं माणसं. भांडण सुद्धा दर्जेदार असावं माणसाचं. कारण वाद कोणाचा आहे, त्याचा आणि त्याचा आहे. अरे बाप, त्यांच्या वादात आपण बोलू नये बुवा. याला मोठा वाद म्हणतात. की आपल्या वादात सुद्धा कोणाला उडी घ्यायची दानच झाली नाही पाहिजे. तो मर्दाचा वाद आहे, मोठ्याचं भांडण आहे. काय सामान्यासोबत वाद घालता. ज्याला हौस आहे ना गेवराईमध्ये भांडायची, इथं नाही. पुणे मुंबई 307 302 ज्यांच्यावर जबर गुन्हे दाखल, एकदा त्यांच्यासोबतच आपली जिरून घ्यावी, म्हणजे पुन्हा पुन्हा आपली वाद घालायची इच्छा होत नाही. इथं गेवराई शहरात काय वाद घालायचा. माझ्या गावात एखादा वाद काय वाद घालायचा. वाद घालणारी एक कर्तबगार वीर पत्नी कीर्तनाला बसलेली माझी यशोदाबहीण. वाद घातला तिच्या नवऱ्यानं, तिच्या मालकानं. आम्ही दोघांनी कीर्तन केले, राऊतबाबांनी कीर्तन केलं. पहिला सोहळा, त्या सोहळ्याचे साक्षीदार आम्ही. ती माझी यशोदा गोसावी नावाची महिला आली कीर्तनाला. कारण बांड पोरग देशासाठी समर्पित केलं, कुटुंबासाठी नाही, देशासाठी. धाड 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 गोळ्या छातळात गेल्या तरी भारत मातेची माती पवित्र मुठीत होती. आणि तिथं ती माते आवाज देत होती, हरा है इस्लाम का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, लेकिन उससे भी अच्छा है तिरंगा हिंदुस्तान का. ही आरोडी मर्दाच्या भांडणात गावात काय नाही. माझी इच्छा आहे झेंडावंदन करायची. अरे करू दे ना कोणाला बी. आपल्या देशाचा झेंडा फडकून की दुसरा. तुझी काय इच्छा आहे झेंडावंदनाची, फारच हौस आहे झेंडावंदनाची, तिथे जा. गावात काय झेंडावंदन करतो, तिथं मर्दाची बच्चे गुडघ्यावळा पाय बर्फात खोवून देश हिमालयात सलामी देतात. तू काय गावात झेंडावंदन करतो रे. भांडणच करायचं असेल तर भांडणाची सुद्धा चर्चा व्हावी, मीडियाला न्यूज यावी. जनाबाईनं भांडण केलं पण सामान्य अशी नाही. आपण तर प्रकाशित केले जनाबाईची भांडण. सुंदर भांडण आहे जनाबाईची. एक फार गोड भांडण आहे. पुण्यवंत पाताळाला गेलेला, पुण्यवंत पाताळाला गेलेला,
भांडण आहे जनाबाईचं. आपल्या भांडणात सुद्धा तुम्ही टाळ्या वाजवता हेच आश्चर्य आहे. तुमच्या भांडणात कोणी टाळ्या वाजवलं? आपलं भांडण चालू झालं, एखाद्याशी कोणी म्हटलं थांबा शिव्या देऊ नका, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती, होत नाही ते. जनाबाईचा वाद आहे तो. वाद आहे घातलं तर मोठ्याची. सिंहानं ते बच्चे उचललं खांद्यावर आणि घरी आणलं. बायकोला सांगितलं तुला अगोदरचे माझे 2 आहे, हे 3रं माझं समज. आता जुन्या काळातली बायको होती, ऐकून घेतलं तिनं. आता सिंहांनी ती अपेक्षा करू नये. आता काळ नाही राहिला तितका सुखाचा. परवा मी आमच्या मित्राच्या घरी गेलो, त्याची बायको फरशी पुसत होती. त्याला तिच्या ओल्या फरशीवर पाय दिल्यामुळे त्या बाईला राग आला जरा. त्या बाईने मला पोचा फेकून मारला, डाग पडला माझ्या शर्टला. मी त्या बाईकडे पाहत होतो, ती बाई मायाकडे पाहत होती. ती बाई मला दुसरं काही मारायला शोधत होती, पण मी हुशार माणूस, मी घराच्या बाहेर पडलो आणि तिच्या नवऱ्याला फोन लावला. म्हटलं कमाल आहे व तुमच्या सहनशीलतेची, अशी बायको तुम्ही सांभाळू शकता? तो म्हणे झालं काय? अरे म्हटलं तिनं पोचा फेकून मारला मला. तो म्हणे तिला काही लाज, तिला काही अक्कल, तिला काही शरम? म्हटलं हे तू तिला जाऊन विचार ना. तो म्हणे तुम्ही फोन ठेवा महाराज, मी घरी जातो, आज तिची सुटका नाही. म्हटलं मार सांग भाऊ तिले. नाही नाही तुम्ही फोन ठेवा. मी त्यांना पुन्हा 15-20 मिनिटांनी फोन केला. म्हटलं भाऊ पोहोचले नाही तुम्ही अजून? तो म्हणे मी पोहोचलो महाराज. म्हटलं कुठे आहे तुम्ही? मी दारातच उभा आहे म्हणे. अहो म्हटलं घरात जा ना. कसा जाऊ म्हणे, अजून फरशी ओली हो. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. चला पुढे. सांभाळ माझे हे दोघं. सांभाळायला लागली ती. दोन्ही पोरं मोठे झाले तिचे आणि हेही मोठं झालं. सिंहाची पोरं कधी आयत खात नाही. दुसरं मोठे पण आयुष्यात कधीच माणसाने आयत खाऊ नये. दोन्ही पोरं शिकारीला निघाली. कोणाची? सिंहाची. त्यांच्यासोबत हेही निघालं कोल्याचं. त्या दोघी भावांनी ठरवलं आज हत्तीची शिकार करायची. हत्तीची. ते कोला ऐकून राहिलं. तो म्हणे अरे ऐका, हत्तीचा नाद करू नका. तो केवढा तुम्ही केवढे, त्यानं तुम्हाला पाहिलं पार जीव जाईल तुमचा दोघांचा. या पुढे तुम्ही चला माघारी. त्या दोघही भावांना सर रागाने वळून बघितलं. कोणाकडे? खोल्याकडे. कोल्याकडे. मला एकदम झटका बसला ना, ते ऐकून आलं बरोबर. तिथून पळत निघालं घरी आणि रडा बिडायला लागला. आता नाटकीच. तो म्हटला आई तुझ्या वंशाचा दिवा मी एकटाच राहिलो आता. म्हणजे ते गेले, मेले असतील ते आतापर्यंत. आम्ही नाही म्हणत होतो ते हत्ती बरोबर भिडले. ती त्याला जवळ बोलावते काय म्हणते ऐका. सिहीन पंचतंत्र बोलते. शोरोसी कृतविद्योसी दर्शनीयोसी पुत्रते यस्मिन कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्रण हन्यते. कोल्या तू शूर आहे. विठ्ठल विठ्ठल. इथं एका एकाचं वैभव पाहिलं तर प्रत्येकाला परमेश्वरानं वेगळं काही दिलेलं आहे. इथं जोडी लावली तर बघा ना. काय त्यामुळं फार अवघड आहे ते सगळं. अशी कीर्तनं करणं जवळ जातात महाराज. इथं कीर्तनाचे पूर्ण मार्क घ्यायचे असतील तर वेळेच्या आत कीर्तन सोडावं कीर्तनकाराने. एक चुकून कोणाचं नाव घेऊ नये. 2 मग या कीर्तनाची कला असते ती, ज्याला मार्क मिळवायचे त्याच्यावर. का आम्ही रमेश महाराजांच्या संस्थेत कीर्तन केलं, सगळी मान्य. पण काय आपल्या संप्रदायाची महती हो. कोणीतरी उभं राहावं, कोणीतरी ऐकावं, कोणीतरी म्हणावं. ज्ञानोबांनी हे याच संप्रदायाला दिलं महाराज, अन्य तर कुठं नाही. तुम्ही या नजरेला वळून जरी बघितलं, आपण प्रत्येक माणूस इतका नशिबवान आहे
आपल्या सगळ्यांची पात्रता तिथं छपलेजोड होती, पण ज्ञानोबाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत तुम्हाला मला पोहोचवलं. या राज्याची लोकसंख्या 14 कोटी आहे, त्यातली 7-7, 8-8 कोटी माणसं तुमची कीर्तन ऐकता. साधी गोष्ट ही. कशाला म्हणता 8 कोटी समाज? 8 कोटी समाजात 288 आमदार निवडून येतात. इतकी माणसं आपल्यावर प्रेम करता, साधी गोष्ट नाही ते. तुमचे मिलियन मधले व्ह्यूज बघा तुम्ही सगळ्यांनी एकदा तपासून, कोणाच्या चालीचे, कोणाच्या कीर्तनाचे. आवाज चालत नाही, बुद्धी चालत नाही. काय शिकलोय आपण? काय येतं आपल्याला? कळतं? एखादा वाक्य इंग्रजीत बोलला कोणी तर आपल्याला कळत नाही, पण इंग्रजी ज्यांना कळतं ती माणसं कीर्तन ऐकायला बसतात. कृपा आहे. शिकून येत नाही महाराज ज्ञानोबाऱ्यांच्या क्षेत्रात. कोणी शिकून काही येण्याचा प्रयत्न करू नका. 10-10 वर्ष लोक आळंदीला राहिले, स्वर कळत नाही. स्वराला तर ताल कळत नाही, ताला स्वरात आला तर प्रमाण कळत नाही, म्हणजे कुठंतरी माणूस अडकतोच. पण पवित्र अंतःकरण ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीला विनयानं लागलं आणि म्हणावं फक्त त्या साधकानं, माऊली करा कृपा माझ्यावर. कधी ज्ञानोबारा तळ हातावर घेतील, जगातली कोणती शक्ती तळ हातावर ज्ञानोबाऱ्यांनी घेतलं एकदा की आपल्याला परास्त करू शकत नाही. इतकं वैभव आहे साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांचं. त्यामुळे साधन येते. तो म्हटलं आई ते दोन्ही मेले असतील. अरे पण का? सिंहासोबत भिडले, हत्तीसोबत भिडले. ती त्याला काय म्हणते ऐका आणि पुढे चला. शोरोसी कृतविद्योसी दर्शनयोसी पुत्र दे. कोल्या तू शूर आहे, कृतविद्योसी हुशार आहे, दर्शनयोसी पुत्र ते. तुझ्याकडे पाहिलं की पुत्रोत प्रेम करावं वाटतं. फक्त बेटा कोल्या, यस्मिन कुले तो उत्पन्नो गजस्तत्रण हन्यते. तुझ्या घरात पैदा झाला, तिथं कोणावर विश्वास ठेवायची पद्धत नाही. अरे पोरासारखं जपलं रे तुला. जे प्रेम सिंहाच्या पोराला दिलं, माझ्या रक्ताला, ते प्रेम दिलं तुला. पण का रे माझ्याच पोरांची युद्ध करायची वेळ आली, नुसता उभा राहिला असता कोल्या तरी हत्तीच्या सिंहाच्या युद्धाच्या चर्चेत तुझ्यासारख्या कपडे सांभाळणाऱ्याचं सुद्धा नाव घेतलं असतं त्याच्यात. पण आमच्या पोरांच्या मनगटाच्या ताकदीवर संशय घेतला आणि पळत आला ना. एक लक्षात ठेव, माझी दोन्ही पोरं घरी यायच्या अगोदर इथून निघून जा. ती मर्दाची बच्चे, तुला जर त्यांनी घरात पाहिलं तर ते तुझ्या नरडीचा घोड घेतील. धोकेबाज माणसं या घरात टिकू शकत नाही. तू इथून निघून जा. कोल्या, नाटकातलं कोलं सिंहाच्या घरात थारा धरू शकत नाही. जसं नाटकातलं कोलं सिंहाच्या घरात चालत नाही, तसा नाटकातला साधक तुकोबारांच्या दारात चालत नाही. म्हणून अनुकरे तो नाही,